आणि त्याच्यानंतर स्टे आणि फूड जो आहे ती पूर्ण काळजी आम्ही घेतो. म्हणजे स्टे विल बॉर्न दी कम्प्लीट हे, ठीक आहे ना. ह्याच्या अंती जेव्हा कळेल की बाबा कोणाची चूक आहे त्याच्यावर नक्कीच त्याच्यात जसं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तुम्हाला सूचना दिल्या, पालकमंत्री महोदयांनी सूचना दिल्या, गुन्हे दाखल होतील, कठोर कारवाई होईल. त्याच्यात तुम्ही मी व्यक्तिशः तुम्हाला सांगेल त्याच्यामध्ये काय कारवाई. कॉन्ट्रॅक्ट मिळाला नाही म्हणजे समजू शकतो मी सर्व प्रायव्हेटायझेशन. असं काही हे फीडबॅक मला मिळालेलं नाही आहे. पण 22मध्ये जे आपण म्हणताय तिथे याच कंपनीचे त्या ठिकाणी व्हेंटिलेटर होतं आणि त्यांच्या आता बोलण्यातून येते की जे व्होल्टेज फ्लक्च्युएशन आहे त्यामुळं ते खराब झालेलं आणि ते आम्ही रिप्लेस करून दिला होता, अशा पद्धतीचं स्टेटमेंट ते करता येतात. सर, इथे व्होल्टेज फ्लक्च्युएशनचा मुद्दा येतो, काही आहे का त्यात? नाही, व्होल्टेज फ्लक्च्युएशन हे जुन्या इमारतीत होतं. ते जेव्हा 2022मध्ये जेव्हा आपलं व्हेंटिलेटरचा स्फोट झालेला तेव्हा त्यांनी ते कारण दिलं होतं. आता ते त्यांचं आपण लेखीमध्ये घेतो आहे की इथे त्यांच्यामध्ये काय व्हॉट वेंट रॉंग की ज्याच्याने ही घटना घडली असेल. आरोग्यमंत्र्यांनी जर एक पत्रकार त्याच्यामध्ये सदस्य घ्या असे आपल्याला निर्देश दिलेले आहेत, तर एका त्याच्यामध्ये पत्रकार किंवा सामाजिक संघटनेतून कोणाला घेण्यात येईल? नाही, ही जी समिती आहे ही राज्यस्तरावरून त्या ठिकाणी नियुक्ती होत आहे. माननीय आरोग्यमंत्री महोदयांनी काल तसं पत्रकार परिषदेमध्ये सुतोवाच केलेला आहे. तर ते कोणाला त्यामध्ये ॲड करतात ते त्याची माहिती घ्यावं लागेल मला. कंपनी शेजारीचा मालक कोण? त्याची मला कल्पना नाही. सर, मालकाची कल्पना नाही. सर, मृत कुटुंबियाला कम्पन्सेशन जे आहे ते मिळणार आहे, साधारण किती मिळणार आणि कधीपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये ते जमा? माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या संपूर्ण घटनेची अतिशय गंभीरपणे दखल घेतलेली आहे आणि पूर्ण चौकशीचे आदेश दिलेले आहेत. आणि सोबतच जे आता मृतक परिवाराची कधी भरून न निघणारी हानी झालेली आहे तरीसुद्धा शासनाकडून एक त्यांना मदतीचा हात म्हणून एक 5 लाख रुपयाची जी घोषणा आहे ती माननीय मुख्यमंत्री महोदयांनी काल केलेली आहे. तर त्याची अंमलबजावणी करण्यात येईल. तर कालपासून आतापर्यंत काय समोर? काल आता जी डफरीनमध्ये आपल्या जी दुर्दैवी घटना घडली त्याच्यामध्ये आता शासनाने जे चौकशीचे आदेश दिलेले आहेत तर या पार्श्वभूमीवर ज्या कंपनीचं ते व्हेंटिलेटर होतं ज्याचा स्फोट झाला असा प्राथमिक अंदाज आपला आहे, त्या कंपनीच्या प्रतिनिधींना आपण नागपूर येथून बोलवलं आणि आज ते प्रतिनिधी पण आलेले आहेत. आम्ही त्यांना पण विचारणा मी करतो आहे. आणि जी शासनाने 7 मेंबर्सची जी कमिटी बनवलेली आहे ज्यामध्ये एम्सचे पण डॉक्टर आपण घेतलेले आहेत, तर त्या डॉक्टरांची कमिटी आणि ती सगळी जी कमिशनर साहेबांची जी कमिटी आहे ती उद्या भेट देणार आहे. त्या भेटीच्या पार्श्वभूमीवर आज मी स्वतः इथे पुन्हा येऊन भेट दिलेली आहे आणि ते जे कंपनीचे जे टेक्निशियन आहेत त्यांना मी प्रश्न विचारले. आमचे जे इथे इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर आहेत त्यांनी सगळ्या आमच्या इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशनची तपासणी केली, ते पण त्यांचं मत आमच्यापुढे मांडत आहेत. आणि आता कंपनी जे की याच्यामध्ये ज्या कंपनीच्या त्या व्हेंटिलेटरचा स्फोट झाला त्यांना पण आम्ही विचारणा करून त्यांचे मत आम्हाला रायटिंगमध्ये द्यायला सांगितलेलं आहे. आणि त्यांना उद्या कमिटीसमोरही समक्ष उपस्थित राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, जेणेकरून जे काही आमच्या कमिटीचे पण प्रश्न या सर्व्हिस प्रोव्हायडरला म्हणजे या व्हेंटिलेटर कंपनीला असतील तर ते त्यांनी ते सर्व प्रश्नांची उत्तरं द्यावी. आणि जसं शासनाने आदेशित केलं आहे त्या पद्धतीने 7 दिवसाच्या आत ही कमिटी त्या ठिकाणी आपला अभिप्राय देईल. आणि त्या अभिप्रायामध्ये मग जर कंपनीची चूक आढळली तर कंपनीवर, कर्मचाऱ्यांची चूक आढळली कर्मचाऱ्यांवर, फायर सेफ्टी ज्याची कोणाची चूक त्याच्यामध्ये आढळेल त्याच्यावर आपण कठोर कारवाई करणार आहे, एवढं निश्चित या ठिकाणी मी सांगतो. प्रथमदर्शनी त्याची पद्धत आपण कृपया थोडं समजून घ्या की आपले जे सिव्हिल सर्जन आहेत त्यांना हे कल्पना होती की आपलं 21 ऑगस्ट रोजी आपले फायर ऑडिटचे संपणार आहे. तर त्यांनी जून महिन्यामध्येच पत्र दिलं होतं PWD इलेक्ट्रिकलला की बाबा आमचं हे संपणार आहे तर तुम्ही आता नव्याने आम्हाला फायर ऑडिट करून द्या. तर त्या PWD इलेक्ट्रिकल असं पत्र जेव्हा प्राप्त होतं त्यांना कुठल्या एजन्सीकडून, त्याच्यानंतर ते एका थर्ड पार्टीची त्या ठिकाणी अपॉइंटमेंट करत असतात आणि ती थर्ड पार्टी या अशा स्पॉटला व्हिजिट करून त्यांचा अभिप्राय देते आणि त्या अभिप्रायाच्या आधारावर मग PWD इलेक्ट्रिकल किंवा ही जी संबंधित संस्था आहे ती आपले जे महापालिकेचे फायर ऑफिसर त्यांच्याकडे फायनलसाठी अप्लाय करते. तर अशी ही प्रोसिजर आहे. तर याच्यामध्ये PWD इलेक्ट्रिकलनी पण ते अपॉइंटमेंट केली होती, त्यांनी व्हिजिट्स पण इथे केलेले आहेत. त्यांचा अंतिम अहवाल येणं बाकी होतं. त्या अंतिम अहवाल घेऊन मग आपले जे महापालिकेचे फायर ऑफिसर आहेत ते त्याच्या आधारे त्यांचा अहवाल देणार होते. पण आपण हे पण कृपया लक्षात घेतली पाहिजे गोष्ट की 21 ऑगस्ट म्हणजे अगदी 3-4 दिवसापूर्वीपर्यंतच पूर्वीच ती संपलेली आहे. त्यामुळं ते प्रक्रियेमध्येच होतं. असं PWD इलेक्ट्रिकलकडून आणखी त्याला गती देऊ शकलो असतो, त्याचा आम्ही प्रोटोकॉल सेट करू. पण त्यांनी अपॉइंटमेंट तर केलेली होती आणि त्या कंपनीचे व्हिजिट पण या ठिकाणी झाले. तेच मी सांगतो आपल्याला 21 तारीख लास्ट डेट होती, म्हणूनच सिव्हिल सर्जनांनी जूनमध्येच त्याचं पत्र दिलं होतं आणि जूनमध्ये पत्र दिल्यावर साधारणतः 1-1.5 महिना हा PWD इलेक्ट्रिकलला मिळाला. तेवढ्या कालावधीत ते
क्लिअर होऊन जायला पाहिजे होतं, पण ते झालं नाही ही वस्तुस्थिती आहे. पण त्या जी कंपनी त्यांनी अपॉइंट केली होती इथे क्लिअरन्स देण्यासाठी, त्यांच्या इथं व्हिजिट झालेल्या आहेत आणि तो जो रिपोर्टचाच फक्त अहवाल त्यांचा त्या ठिकाणी बाकी होता. मी जसं आपल्याला सांगितलं की ह्या ही जी अतिशय दुर्दैवी घटना घडली याच्यातून जे मल्टिपल आपल्याला लर्निंग्स घ्यायच्यात त्याच्यात हे पण आहे की जेव्हा कुठलीही एजन्सी असं अप्लाय करते ते 15 दिवसाच्या आत कुठल्याही परिस्थितीत हे तपासणी होऊन त्यांना फायनल सर्टिफिकेट इश्यू होईल अशा पद्धतीची आपण SOP त्या ठिकाणी बनवतो आहे. आजही आम्ही त्या अनुषंगाने सगळे महापालिकेचे अधिकारी, PW इलेक्ट्रिकल, त्यांचे जे अधीक्षक अभियंता, मुख्य अभियंता सगळ्यांची बैठक घेऊन आम्ही एक पूर्ण जिल्ह्याभरातच हा प्लॅन त्या ठिकाणी बनवतो आहे. कमिटीमध्ये कोणकोण सदस्य आहेत सर? कमिटीमध्ये कोणते सदस्य आहेत? कमिटीमध्ये कमिशनर साहेब जे आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली ती कमिटी आहे. त्याच्यानंतर एम्सचे एक त्याच्यामध्ये डॉक्टर आपण घेतलेले आहेत आणि इतर 5 सदस्य त्यामध्ये वेगवेगळ्या म्हणजे आरोग्य क्षेत्रातले वेगवेगळे एक्सपर्ट त्याच्यामध्ये घेतलेले आहेत. सर चीफ इंजिनियर्स पण आहेत. जे स्थायी कर्मचारी आहेत महिलांना त्यांच्यात ते आपसी वाद चालू आहे गेल्या काही महिन्यापासून. त्याच्यामुळे तर काही एकदा रिपीट करा प्रश्न आपला. NRHMचे काही कर्मचारी आहे कंत्राटी आणि इथले काही स्थायी जे कर्मचारी आहेत त्यांच्यात आपसी वाद चालू आहे. त्या वादाचं काही नाही आता आपल्याला प्रथमदर्शनी सगळे NRHMचे कर्मचारी होते ड्युटीवर. ते सांगतो आपल्याला प्रथमदर्शनी जी माहिती आपण घेतली तर इनफॅक्ट जे ड्युटीवर होते आपले सगळे कर्मचारी त्यांनी जीवाची बाजी लावून आपले जे 39 पैकी 36 बालक आहेत ते त्यांनी बाहेर काढले. त्यामुळं असं काही वाद आहे वगैरे असातलं काही, पण तरी मी माहिती घेईल त्याच्यामध्ये. सर, मृतांच्या पालकांनी CCTV फुटेजची जी आहे ती मागणी केलेली आहे. कशा प्रकारे आपण त्या मागणीची पूर्तता करणार? नाही आता CCTV फुटेज हे आम्ही पण घेतो आहे. आम्ही पण ते तशा सिव्हिल सर्जनला सूचना दिलेल्या आहेत. कारण जसं आता आपण काही शंका व्यक्त करत आहेत की किती लोक ड्युटीवर होते, किती वेळात त्यांनी रिस्पॉन्ड केलं, ह्या पण गोष्टी सगळं पाहणं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ही जी कमिटी आता नेमलेली आहे तीसुद्धा कमिटी या सगळ्या CCTV फुटेजचा अभ्यास करणार आहे. 7 दिवसात जो त्यांचा रिपोर्ट देणार आहे त्याच्यात त्या CCTV फुटेजच्या आधारे ते त्यांचे ऑब्झर्वेशन्स देतील. त्यामुळे मी सिव्हिल सर्जन यांना सूचना दिलेली आहे की ते सगळे CCTV फुटेज आहेत आम्हाला एक मागच्या आठवड्याभराचे साधारणतः तर ते आम्हाला त्यांनी द्यावे अशा पद्धतीची सूचना दिलेल्या आहेत. शेलर कंपनीकडून जे व्हेंटिलेटर घेण्यात आलेले आहे या अगोदर सुद्धा 2022-23ला ही घटना घडलेली आहे आणि पुन्हा त्याच कंपनीकडून हे घेतले जातात. त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे किंवा त्याचे टेक्निकल काय इश्यूज आहे यावर किंवा त्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करायचं मी तेच आपल्याला सांगतो आहे की आता शिलर कंपनी ज्या कंपनीचं व्हेंटिलेटर स्फोट झाल्याचा आपला प्राथमिक अंदाज आहे त्या कंपनीचे प्रतिनिधी आपण आता बोलवले आहेत. त्यांच्या माहितीनुसार पूर्ण राज्यभरात साधारणतः एक 10,000 व्हेंटिलेटर त्यांचे कार्यरत आहेत. त्यामुळं हा सुरक्षेचा जो मोठा प्रश्न निर्माण झाला आहे तो आता जे कमिटी एक्सपर्टशी येत आहे ती या सगळ्या बाबींना डिटेलमध्ये तपासणार आहे. आमचे जे इथले इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर आहेत त्यांनी पण तपासणी केली, ते पण त्यांचं मत देत आहेत. पण हे व्यापक स्वरूपातच, कारण आता जसं डॉक्टरांशी मी चर्चा करत होतो आता त्यांचं या कंपनीच्या व्हेंटिलेटरसोबत काम करण्याला ते धजावणार नाहीत अशा पद्धतीचं त्यांचं एकंदरीत फीडबॅक दिसतो आहे. तर नक्कीच ह्या कंपनीचं जे 2022मध्ये पण घटना त्या ठिकाणी घडली होती, आता ही जी आपली घटना घडलेली आहे तर या पार्श्वभूमीवर ते कमिटी जी आहे ते पूर्णपणे चौकशी करेल आणि त्याच्यातून निश्चितच त्या एकंदरीत कंपनीच्याही बाबतीत काही कमेंट ते नक्कीच करतील असं पाहू. सर, ज्यावेळी डफरीनकडनं मागणी झाली होती त्यावेळी